सियावर रामचंद्र भगवान की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की जय श्री राम, जय जय श्री राम. आज आपण परत या मडी गावात जमलो. मागच्या वर्षी जमलो होतो. मागच्या वेळेस भैया होते. आता दोन आमदार वाढले, महेश दादा पण आणि ताई पण. म्हणजे मागचा तर भारी झालता, आता त्याच्यापेक्षा भारी झालं. आज दादाची भर झाली ना. आणि आता तुमचे प्रॉपर आमदार पण सोबत. मागे ताईने आम्ही 2 मोर्चे सोबत केले आणि त्या मोर्चानंतर फरक पण पातळीमध्ये भरपूर दिसला. समाज जागृत झालं, धर्माचं कार्य करणारे लोकही वाढले. आज आपल्यामध्ये खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं नव्हे तर पूर्ण भारतामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती एवढी मोठी कोणी बसवली नसेल ती महेशदादांनी बसवली. म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा सिनेमा आला छावा, त्याच्यानंतर भारतभर छत्रपती संभाजी महाराज तर पहिलेच माहीत होते, पण त्यांचा बलिदान आपण विसरून गेलो होतो. तो बलिदान त्याच्यानंतर माहीत झाला. आणि जेव्हा महेशदादांनी तो मूर्ती जी संभाजी महाराजांची बनवली, ती खरी श्रद्धांजली छत्रपती संभाजी महाराजांना. कारण अशी भव्य मूर्ती या महाराष्ट्रात वाटत नव्हतं कधी बनल. खरं खरं दादा, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत का तुम्ही ती मूर्ती बसवली. तुमचं कौतुक इथंच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे जे व्हिडिओ आपले व्हायरल होतात, आमचे अनेक हिंदुत्ववादी लोक संपर्कात आहे, ते तुमच्याबद्दल लोक विचारतात का ती कुणी बसवली. आणि खरोखरच आपल्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा मुसलमानचा अतिक्रमण जर कुणी काढला असेल ते तुम्ही काढलं. त्याच्याबद्दल आपण सर्वांनी यांचा आभार मानला पाहिजे. एवढा मोठं अतिक्रमण काढलं जोग नव्हतं. म्हणजे मला वाटतं पुण्याची अर्थव्यवस्था तिथून फिरत असेल त्या भागाच्या याच्यातून. एवढं मोठं आणि अनेक मोठे मोठे नेत्याला तिथून हक्क जात असेल. म्हणजे ह्या कामासाठी दादांना विरोध काय कमी नसून झाला, खूप विरोध झाला असेल. आणि असंच कार्य आपल्या सर्व राजकीय लोकांनी करायला पाहिजे. कारण आपल्या सरकारने सगळे करून पाहिलं. मुसलमानांसाठी अनेक योजना राबवल्या, सगळं करून पाहिलं, पण ही गद्दार जाते तरी सुद्धा हे मतदान करत नाही. ठीक आहे, मतदान करत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण हे देशाशी सुद्धा गद्दारीच करतात. आतापर्यंत 1993 पासून तर 2012 पर्यंत, म्हणजे पहिला ब्लॉक झाला 93 मध्ये आणि लास्ट ब्लॉक झाला महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये. जेवढे मुसलमान धरले गेले, एकही मुसलमान त्याच्यामध्ये पाकिस्तान मधून नाही आला. सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले मुसलमान होते, जेवढे आहेत तेवढे. मग यांना कशाला फॅसिलिटी दिली पाहिजे. आज आपल्या माध्यमातून अनेक लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. हे ज्या महाराष्ट्रामध्ये मदरसे चालू आहे, या 1993 मध्ये एक पिटिशन सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल झाली होती का मदरशाच्या मौलवीला व तिथं मदरसा चालवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तर काही वर्षापूर्वी ती निधी 2 लाख रुपये होती, पण आता सर्वीकडे मदरसा चालवण्यासाठी 10 लाख रुपये निधी दिला जातो. तर आपल्या माध्यमातून आपण सर्व हिंदुत्ववादी आमदार आहेत, हा प्रश्न आपण जर तो मांडला, सरकारच्या लक्षात आणून दिला का असं या मायनॉरिटीच्या नावाखाली यांना हा निधी दिला जातो. या महाराष्ट्रामध्ये 500 मदरसे, या 500 मदरशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुके, 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुके आणि एका मदरशाला 10 लाख रुपये दरवर्षी भेटतो मदरसे चालवण्यासाठी. आणि मदरशामधून डॉक्टर निघत नाही, मदरशामधून अतिरेकी निघतो. आणि जर चुकून निघला तो डॉक्टर, तर तो डॉक्टर कुठल्या ना कुठल्या ब्लास्ट मध्ये असतो. इंजिनियर निघला तर कुठल्या तरी ब्लास्ट मध्ये इंजिनियर असतो. बीडचा हिमायत बेग जर पाहिला, इंजिनियर होता, टॉपचा इंजिनियर होता आपल्या महाराष्ट्राचा, जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब ब्लास्ट मध्ये. आमच्या श्रीरामपूरच्या देवळालीमध्ये डॉक्टर होता, डॉक्टर सय्यद MBBS होता हैदराबादच्या ब्लास्ट मध्ये. आताचे जे अतिरेकी धरले सगळे डॉक्टर होते, कशामध्ये ब्लास्ट मध्ये.
ह्या मदरशाला निधी दिला जातो, हा निधी बंद झाला पाहिजे. म्हणजे 500 जर हे 36 जिल्हे आणि 358 आपल्या तालुके, प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक मदरसा यांचा आहे. आता इथपर्यंत थांबत नाही, त्या ठिकाणी जे मौलवी त्यांना अतिरेकी तयार करतात, 12,000 ते 18,000 त्यांना पगार आहे. हा निधी पहिले त्यांचा बंद झाला पाहिजे. आणि हे आपल्याकडे काही पूर्ण भारतात चालू आहे. मागे दिल्ली सरकारने ते जास्त वाढवलं होतं, पण ते बंद झालं पाहिजे. आज एवढे आपले सर्व हिंदुत्ववादी लोक, सगळ्या हिंदुत्ववादी लोकांचा कौल आपल्या सरकारकडे आहे. आणि आज आम्ही पण अभिमानाने सांगू शकतो का सरकारमुळे आम्ही बाहेर आहे आणि हिंदुत्ववादी सरकार इथं पाहिजेच. पण तुम्ही लोक सगळे संविधान पदावर असल्यामुळं आमची अपेक्षा सगळी तुमच्याकडेच आहे का हे सगळे मुद्दे तिथं मांडून हे सगळं बंद झालं पाहिजे. जसं लव जिहादवर कायदा जेवढा महत्वाचा आहे, लव जिहादसाठी फंडिंग होतं कुठून? मदरशामधून. लव जिहादसाठी ट्रेनिंग होती कुठून? मदरशामधून. जेवढ्या धर्मविरोधी आपल्या कारवाया होतात आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात, त्याची ट्रेनिंग मदरशामध्ये दिली जाते. कारण मदरशामध्ये कुठल्याही हिंदूला जायची परवानगी नाही. पण ते 10 लाख रुपये त्यांना ते दिले जातात. त्या 10 लाख दिल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही हे जे निधी वापर करतात तर मदरशाच्या पोरांना तुम्ही गणित, विज्ञान, इंग्रजी शिकवायला पाहिजे. ते गणित, विज्ञान, इंग्रजी नाही शिकवत. ते कट्टर धर्माच्या विरोधात कसं वागायचं, बंब कसे बनवायचे, दगड कसे मारायचे हे शिकवलं जातं. आपल्या सरकारकडून 10 लाख रुपये घ्यायचे आणि अतिरेकी तयार करायचं काम चालू आहे. ते बंद झालं पाहिजे. अनेक वर्षापासून लव जिहाद कायद्यासाठी आपण भांडतोय. लव जिहादवर कायदा झाला पाहिजे म्हणून. आता सगळ्यांनी घेतलंय ते कायदा बनन असं म्हणताय आणि कायदा व्हायला पाहिजे. पण त्या कायद्यामध्ये पण जर व्यवस्थित तयार केलं तर चांगलं आहे. युपी सारख्या जिल्ह्यामध्ये, युपी सारख्या प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अजूनही धर्मांतर चालू आहे. मागे छांगूर बाबा धरला 5,000 पोरी त्याच्या रेकॉर्डनी भेटल्या. 5,000 मुलीचा धर्मांतर केलं. 5,000 पोरींचा. कोणत्या ठिकाणी? युपी सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कायदा आहे तरी मुलींचं धर्मांतर होतो. आपल्या इथं कायदा नाही. मग ती आपल्याकडे कसं असतात ती प्रकार? छत्तीसगड मध्ये सुद्धा कायदा आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात धर्मांतर होतो. मागच्या काही काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये पण कायदा झालेला आहे. युपी नंतर तिथे कायदा झाला. तिथं 5 वर्षामध्ये 283 गुन्हे दाखल झाले. भैया 283 गुन्हे दाखल झाले, फक्त शिक्षा 5 गुन्हे झाली. अगर आपल्या महाराष्ट्र शोकांतिका पाहिली तर ज्या वेळेस कोपर्डीचं कांड झालं, त्या लहान पोरीचा जेव्हा बलात्कार झाला तर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठला. महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये त्या गोष्टीचा निषेध झाला. त्यावेळेस अजितदादांनी ती मागणी केली, दिशा कायदा कर्नाटकला चालू आहे तो कायदा इथं आणावा अशी त्यांनी मागणी केली. तो कायदा तर त्यावेळेस आला नाही, दिशा कायदा. पण त्यावेळेस पोस्को ऍक्ट वर एक कायदा तयार केला का 6 महिने किंवा वर्षाच्या आत शिक्षा झाली पाहिजे. 2021 ते 2026 पर्यंत मी माझ्या हाताने व आमच्या सकल हिंदू समाजाने एकूण 60 ते 70 गुन्हे कुठे दाखल केले लव जिहाद धर्मांतरचे. ते फक्त आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. एकाही गुन्ह्याची केस सुद्धा चालू झाली अजून. एकाही गुन्ह्याची केसही चालू झाली, शिक्षेचा लांबच आहे. जर या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबावं लागेल तर कायदा तेवढा कडकचा फायदा नाही. न्याय व्यवस्थेवर सुद्धा दबाव आला पाहिजे. जर अशा केसेस मध्ये जर यांना शिक्षा झाली तर ते समाजाला दिसल. जर 6-6 वर्ष ते जेलमध्ये पण राहत नाही. 1-1 वर्षामध्ये पोस्कोच्या अंतर्गत त्यांना बेल होऊन जातात. पोस्कोमध्ये ज्याचा कायदा सर्वात जास्त म्हणजे मर्डर नंतर जो कोणता कायदा असेल कडक तर तो पोस्कोचा आहे. त्या गुन्ह्यामध्ये 6-6 वर्ष झाले, कोणाला शिक्षा नाही झाली अजून, एकालाही शिक्षा नाही झाली. तर हे आपल्याकडेच नाही, ज्या ज्या ठिकाणी लव जिहादवर कायदा झाला त्या त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. न्याय व्यवस्थेवर हे सगळं आलं पाहिजे. पहिले तर अनेक आपल्या वक्फ बोर्डच्या अंतर्गत जेवढे गुन्हे दाखल आहेत, ज्या आपल्या जमिनी त्यांनी हडपल्या, त्या वक्फ बोर्ड मधून जेव्हा कोर्टात जातात तर कोर्टामध्ये त्याच्यातून काही निष्पन्नच होत नाही. का होत नाही माहितीये का? जेव्हा आपण वकिलीची परीक्षा देतो, ज्या कोणी कॉलेजमध्ये आपण शिकायला जातो, तर वक्फ बोर्ड ऍक्ट प्रमाणे कुठल्याही वकिलाला त्याचं शिक्षण दिलं जात नाही. कोणी वकील असेल तर त्यांनी सांगायला दिलं का? तो
तो कायदाच आपल्या लोकांना आतापर्यंत दाखवण्यात गेला नव्हता का वक्फ बोर्ड काहीतरी हा कायदा आहे आणि याच्यावर तुम्ही अभ्यास करा. जर तुम्हाला याच्यावर लढायचं असेल तर काही आपले तज्ञ वकील आहे भारतामध्ये बोटावर मोजणे इतके वकील आहेत का ज्यांनी वक्फ बोर्डवर अभ्यास केलेला आहे. आतापर्यंत रिझल्ट जर वक्फ बोर्डचे पाहिले तर आपल्याला मला दाखवून द्यायचं कुणीतरी का 100 केसेस चालू आहेत त्याच्यातले 30 तरी आपण जिंकले. एकही केस आपण जिंकलो नाही वक्फ बोर्डची. सगळ्या केस आपल्या विरोधात गेल्या. न्याय व्यवस्थेवर आपला दबाव नाही. न्याय व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे. आणि जेव्हा न्याय व्यवस्था भ्रष्ट होती मग त्या देशाचं सगळ्याच गोष्टीला नुकसान होतो. कारण आपल्याकडे तर इतर देशापेक्षा आपण न्याय व्यवस्थेला देव मानतो. पण जर ती देवच जर भ्रष्ट होत असेल तर आपण न्याय मागायचं कुठं. आज तीच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आलेली आहे. आज आपण एवढं सगळे इथं जमून कशासाठी जमलो का इथं एकही मुसलमान बसून दिला नाही पाहिजे. गरज नाही त्याची. एक आदेश काढला तर नाही बसून दिलं पाहिजे. पण सरकारमध्ये आमच्या आमदारांना सुद्धा इथे यावं लागतं, सभा घ्यावं लागतं. अशी परिस्थिती ह्या लोकांची आपल्या हिंदू लोकांची पर्यंत बुद्धिभ्रमित झालेली आहे. त्याला आपला धर्मच कळत नाहीये. कुठल्या मस्जिदच्या बाहेर या रमजान महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे फ्रूट किंवा कुठले खायच्या वस्तू घेऊन बसून दिल्या जातं. एक अशी मस्जिद दाखवा मला. एक मदरसा दाखवा जिथे हिंदू त्यांच्या रमजान महिन्यामध्ये तुम्हाला तिथे बसून देतो काहीतरी विकण्यासाठी. एकही जागा दिसणार नाही. पण हिंदूंना सभा घ्यायची वेळ येते. जर हे सगळं थांबवायचं असेल तर पहिले आपले विचार बदलले पाहिजे. आज ज्याप्रमाणे समाज इथं जमला तुम्ही जागृत म्हणून जमले. जर जागृत नसतं इथे नाही झालं असतं. युपी सारख्या राज्यामध्ये 4000 एकर मध्ये कुंभमेळा झाला. 4000 एकर मध्ये. त्या 4000 एकर मध्ये दादा एकही लांड्यांचं दुकान नव्हतं. सगळं फिरलो आम्ही. 3 दिवस फिरून बघत होतो. एकही दिसायला नव्हतं. एक माणूस नाही दिसत का त्याला दुकान लावून दिली. आता आमची तुम्हाला विनंती आहे का आपल्या कुंभमेळ्यात सुद्धा एकही लांडा दिसला नाही पाहिजे. कारण हा आमचा पवित्र जो काही सण आहे तो पवित्र आहे एकदम. आणि या पवित्र सणामध्ये हे घाण लोक येऊन भ्रष्ट करतात आपल्याला. आणि यांचं कामच इथे भ्रष्ट करणं. हे सगळं थांबलं पाहिजे. 4000 एकर मध्ये एकही नाही तेवढं आपलं नाहीये. आपण ते एकही माणूस दिसला नाही पाहिजे. तसे नितेश राणे साहेबांनी माझा तो मुद्दाही घेतला. आणि आता काल परवा त्यांनी त्याच्यावर सांगितलं मदरशामध्ये अतिरेकी तयार होता. आता मी येताना एक व्हिडिओ पाहिला तर देवा भाऊला एक न्यूज अँकर आहे असे उलट पालट प्रश्न करत होती. त्यांना म्हणजे तुम्हाला मिरची लागली नितेश राणेंचं विचारलं तर. म्हणजे जर न्याय व्यवस्थेमध्ये असे लोक मीडियामध्ये असे लोक जर ते म्हणताय का त्याच्यात मदरशामध्ये अतिरेकी तयार होतो पुरावे आहे त्याचे आणि भेटले कसे तरी सांगता तरी न्यूजवाले उलटे पालटे प्रश्न आता विचारतात. मी येताना व्हिडिओ पाहिला. त्यासाठी समाजाची जागरूकता आणि जे जे आपल्याला भेटतंय. आता आपल्याकडे संग्राम भैया आहे. असे काही मुद्दे भेटले भैया तुम्ही अधिवेशन मध्ये मांडा. दादांकडे जायचं दादा तुम्ही मांडा. ताईंकडे जायचं तुम्ही मांडा. आतापर्यंत एवढे मुद्दे भैयाने आमच्या मांडलेत तिथं अधिवेशन मध्ये. जेवढे दिले तेवढे मांडण्यात आले. आणि जे जे मांडले त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली. कारण जेव्हा आमदार बोलतो ते सरकारला त्याच्यावर बदल करावाच लागतो. आज जे लव जिहादच्या कायद्यासाठी आपण सगळे भांडत आहे त्यासाठी आमची फार आपल्याशी अपेक्षा आहे दादा का तुम्ही या भैया आणि ताई परत एकदा त्या लव जिहादच्या कायद्यासाठी मांडलं पाहिजे. त्याच्यासाठी वाटलं तर आम्ही जेवढे केसेस झाले आतापर्यंत ते सगळे बनवून देतो. लहान लहान मुलीचा बलात्कार केलाय आपण सुद्धा. त्यावेळेस सोनेच्या घटनेमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तुम्ही विधानसभेमध्ये तो मांडला होता. त्याच्यामुळे त्या मुलं ते लोक काही दिवस जेलमध्ये राहिले पण त्यांचीही बेल झाली. शोकांती काही मराठा समाजाच्या 10 आणि 11 वर्षाच्या मुली आणि 65 वर्षाचा एक ख्रिश्चन माणूस त्यांच्यावर बलात्कार करतो आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या लोकांचा बेल होतो. ही कशी न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्थेपेक्षा पोलीस जेव्हा ते कागदपत्र तयार करतात आणि आपण त्यांना जाऊन सांगतो की तुम्ही गुन्हा दाखल करा तर त्या लोकांना मदत कशी होईल यासाठी कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुट्या सोडल्या जातात आणि त्याच्यामुळे याचा बेल होतो. आणि असे बेल झाले तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का तुम्ही जे कागदपत्र तयार केले त्याच्यामध्ये कसं काय चुका राहिल्या. 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो आणि व्हिडिओ असतो आणि ते लोक जामिनावर सुटतात. लहान लहान पोरीचे बलात्कार करून मर्डर करतात आणि ते लोक जामिनावर सुटतात. फक्त भांडणं हा मंदिराचं नाहीये. आमची लढाई हा धर्मासाठी आहे. कारण आम्ही हा महाराष्ट्रात जन्म घेतला. याच महाराष्ट्रामध्ये आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलं आहे.
आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या मुली सुरक्षित नसतील तर आमचा काही फायदा नाही. मग छत्रपती शासन आणतील ना आता सगळे, त्याने आणतील, आपल्याला आणावं लागेल, हत्यार चालवावं लागतं त्याला. आणि जर हे सगळं थांबवायचं असेल, आपण काय करतोय, कोणाच्या तरी मागं लावून डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर कितीही मोठा असला तर कमी पॉवरची जेव्हा तो गोळी देतो ना, ती असर करत नाही. त्याला गोळी पॉवरफुल लागते आणि ती गोळी चालवायची धमक आपल्यामध्ये पाहिजे. जर या सगळ्या गोष्टीवर उपाय करायचा असेल तर डॉक्टर न शोधता आपण गोळी कोणती द्यायची खायला त्याचा विचार करा. आणि आज ही जी भव्य सभा इथे झाली त्याबद्दल मी जमलेल्या सर्व हिंदुत्ववादी लोकांचा मनापासून आभार मानतो. आणि हे सगळं सरपंचच्या माध्यमातून हे थांबलं त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम.